इंदापूर तालुक्यातील नेचर डिलाइट डेअरीवर आयकर विभागाची सलग दुसऱ्या दिवशी पण तपासणी. प्रतिस्पर्धी व्यावसायिकांमुळे कारवाई झाल्याची तालुक्यात चर्चा. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील प्रसिद्ध उद्योजक अर्जुन हरिभाऊ देसाई यांच्या नेचर डिलाइट डेअरी परिवार व उद्योग समूहावर आयकर विभागानं सलग दुसऱ्या दिवशी तपासणी सुरू ठेवल्यामुळे बेलवाडी लासुर्णे भागातील देसाई समर्थक यांना धक्का बसलाय. बुधवार सकाळपासून चालू असलेल्या धाड सत्रामुळे परिसरात वेगळीच चर्चा चालू असल्याचं जाणवतंय. ही कारवाई करण्यासाठी तालुक्यातील देसाई विरोधी गट एक झाल्याचं बोललं जात आहे. देसाई कुटुंबांकडून सर्वसामान्य नागरिकांना नेहमी सर्व प्रकारे मदत होत असते. कंपनीच्या CSR फंडातून तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील गरजूंना देसाई परिवार मदत करत असतात. याउलट इंदापूर तालुक्यातील माळरान जागेवरती दूध प्रकल्प उभारून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध केल्यानं व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत असताना कोणत्या आकसापोटी नेचर डिलाइट डेअरी प्रकल्पावर कारवाई झाली हे समजून येत नाही. कारण अर्जुन हरिभाऊ देसाई हे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार व विद्यमान मंत्री महोदय दत्तात्रय मामा भरणे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि अजितदादा सत्तेमध्ये असताना देखील देसाई परिवारावरती धाड पडते. याचं नक्की कारण काय? यामुळे इंदापूर तालुका व परिसरात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. देसाई कुटुंबानं सामाजिक जाणीवेचं भान ठेवून सतत समाजाला मदत केल्यानं त्यांच्याविषयी जनतेत कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे. अर्जुन देसाई हे थोड्याच दिवसात राजकारणातून एका मोठ्या पदावर जाणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यात तालुक्यात रंगलेली होती. तालुक्यात आधीच आपल्या दूध व्यवसायातून थोड्याच दिवसात नावारूपाला आलेला नेचर उद्योग समूह यामुळे आपल्याला राजकारणात किंवा देसाई यांची जर राजकारणात एंट्री झाली तर आपल्याला त्याचा धोका निर्माण होईल या भीतीनं विरोधक यांनी एकजुटीनं आपलं केलेलं हे काम आहे असं देसाई समर्थक यांच्यात बेलवाडी परिसरातील गटातटात चर्चा चालू आहे.